नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रुचिताज किचनमध्ये। आपण अनेक प्रकारच्या पनीरच्या भाज्या खातो, जसे की पनीर बटर मसाला, शाही पनीर किंवा पनीर भुर्जी। पण आज मी तुमच्यासाठी पनीर अफगाणीची रेसिपी घेऊन आली आहे। या रेसिपीच्या नावातूनच तुम्हाला समजत असेल की ही रेसिपी अफगाणिस्तानमधली आहे। भारत आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये खाण्याच्या बाबतीत किंवा पदार्थ बनवण्याच्या बाबतीत खूप साम्य आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले मी इथे पनीर कापून घेतलेलं आहे आणि त्यावर थोडीशी अर्धा चमचा हळद घालणार आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालणार आहे। तर मसाले घालून हे पनीर बाजूला ठेवून द्यायचे। आता मी कढईमध्ये तेल घेते, तर साधारण 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यात मी कांदा घालणार आहे। तर मी इथे 4 कांदे घेतले होते आणि त्याला उभं चिरून घेतलेलं आहे। साधारण 1 मिनिट कांदा आपण परतून घेणार आहोत। तर 1 मिनिटासाठी कांदा मी परतून घेतला आहे आणि त्यात आता 10 हिरव्या मिरच्या घालणार आहे, 12 ते 14 लसणाच्या पाकळ्या घालतीये आणि आल्याचे तुकडे घालणार आहे आणि त्यासोबतच कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं पण अगदी 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे, फक्त त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला। तर परतून झालं की थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण याचं वाटण करून घेणार आहोत। आता हे मिश्रण मी मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे दही घालून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटायला प्रॉब्लेम येणार नाही। तर तुम्ही बघू शकता वाटून झाल्यावर याची छान पेस्ट तयार झालेली आहे। मी इथे 250 ग्रॅम पनीरचा वापर केला आहे, त्यासाठी मी 1 वाटी दही वापरला आहे। तर जे उरलेलं दही होतं त्यात आपण आता सुके मसाले घालून घेऊयात। तर दह्यात मी थोडीशी हळद घालणार आहे, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे, घरगुती लाल तिखट। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे, 1 ते 1.5 चमचा धने पावडर घालणार आहे आणि 1 चमचा जिरा पावडर घालणार आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता मी पनीरची ग्रेव्ही बनवून घेणार आहे, तर त्यासाठी मी इथे कढईत 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान तापलं की त्यात मी मोहरी घालणार आहे आणि मोहरी तडतडली की त्यात जिरे घालायचे आहे। आता आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवून घेतलं होतं ते यात परतून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिट हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि नंतर दही आणि मसाल्यांचं मिश्रण त्यात घालून घ्यायचं आहे।
कांद्याचं वाटण आणि दह्याचं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याला साधारण 3 ते 4 मिनिट परतवत राहायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही। आता मी त्यात 1 चमचा मीठ घालतेय आणि अर्धा चमचा साखर घालणार आहे। मीठ आणि साखर टाकल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला आवडेल त्या कन्सिस्टन्सीनुसार यात पाणी घालायचं आहे। तर साधारण मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घालून एकदा ढवळून घेतलं की त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 मिनिट व्यवस्थित उकळी येऊ देणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे। एकदा हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। झाकण काढल्यावरही 2-3 मिनिटं भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आता मी त्यात पनीर टाकणार आहे। तर पनीर टाकल्यावरही भाजीला एक 3 ते 4 मिनिट उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपला गॅस बंद करायचा आहे। अशा प्रकारे आपली अफगाणी पनीर ही भाजी तयार आहे। चला आता याला सर्व करून घेऊयात आणि नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला जर स्वयंपाक करायला किंवा नवीन रेसिपीज ट्राय करायला आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तसेच तुम्ही जर ही रेसिपी कुठल्या वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा। त्यासोबतच या चॅनलचे इतरही व्हिडिओज बघा आणि रुचिताज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका।